मोहीम राज्यपालांची भेट घेऊन जे जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात आम्ही ज्या पद्धतीने ते बिल मंजूर केलं गेलं, आम्हाला विश्वासात न घेता, बोलू न देता आणि आम्ही काही आम्ही त्यांच्याकडे आमचे काही सजेशन होते, ऑब्जेक्शन होते, त्या संदर्भातही आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा विचार केला गेला नाही, त्या बिलामध्ये प्रावधान केलं नव्हतं। केवळ हे बिल या राज्यातील सरकारचं अपयश लपवण्यासाठी आणि सरकार विरोधात बोलतो त्याला दाबण्यासाठीच्या बिलाचा उपयोग होईल। अनेक कायदे आहेत या ठिकाणी, मोकासारखा कायदा, MPDSचा कायदे आहेत, हे सगळे कायदे अस्तित्वात असताना या बिलाची आवश्यकता का पडली सरकारला? आणि म्हणून हे बिल सुरक्षा नाही तर हे सरकार सुरक्षा विधेयक आहे आणि त्यामुळे हे बिल आपल्याकडे आलेलं आहे। याच्यात डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी, जर डावी विचारसरणीसाठी जर हे बिल असेल तर मग उद्या या राज्यामध्ये जर त्यांनी जर अतिरेकी कारवाया केल्या किंवा कुठल्या देशविरोधक कारवाया केल्या आणि अशा लोकांसाठी कुठे प्रावधान आहे? कोणी असेल, आरोपी असो, तो अतिरेकी असो, तो डावा असो, उजवा असो, या संदर्भातली स्पष्ट भूमिका आम्ही त्यांच्याकडे मांडली आणि ह्या बिलामध्ये जे काही प्रोव्हिजन केलेले आहेत ते निश्चित रूपानं सामान्य माणसाचा अधिकार आणि संविधानावरचा घाला आहे हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे आणि म्हणून हे बिल आपण परत पाठवावं सरकारकडे पुनर्विचारासाठी आणि यावर चर्चा करावी किंवा पब्लिक हिअरिंग व्हावी अशी मागणी आज माननीय राज्यपालांच्याकडे केलेली आहे। ती पण चर्चा झाली की या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाचा आता फार गंभीर झाला आहे राज्यामध्ये। येथे कायदा सुव्यवस्थेचे सगळे धिंडवडे निघालेले आहेत, म्हणजे सगळे आरोपी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या मागे पुढे फिरताना दिसत आहेत। आत्ताचे गुंडांनी पुण्यामध्ये प्रचंड पोलीस स्टेशन जाऊन धिंगाणा धुडगूस घातला, तोडफोड केली, फार म्हणजे तो एक कलंकित असे गुंड अशा प्रकारे कारवाई पूर्ण राज्यभर करतायत। काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळिमा फासणारी घटना आहे, बदनामी करणारी आहे, देशात नव्हे तर जगभरात चितू झालेली आहे। अशा स्थितीमध्ये हे जे काही गुंड आणले जातात आणि त्याच्यातून माध्यमातून त्यांच्या इशाऱ्यावर हमले केले जातात तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळं या ठिकाणी आपण लक्ष घालावं अशी मागणी आम्ही नाही, अशी कुठली आम्ही मागणी नाही, पण ही कायदा सुव्यवस्था सुधारावी आणि याकडे गांभीर्यानं मोहीम राज्यपालांनी बघावं एवढं। नाही, असं ही सत्तेची मस्ती आहे। जितेंद्र आव्हाडांचा काय दोष आहे? ज्या वेळेस तो आरोपी, मोकाचा खुनाचा आरोपी, गंभीर गुन्हे असलेला आरोपीला विधानभवनात प्रवेश मिळतो कसा? आणि त्यामध्ये CCTVमध्ये आले आहे की पडळकरांनी इशारा केला आहे की जा आता तू त्या नितीन देशमुखाला मार, आणि त्यांचा उद्देश तोच होता आणि जितेंद्र आव्हाडावर पण सुद्धा हल्ला करायचा होता आणि म्हणूनच हे गुंड विधानभवनाच्या परिसरात आणले गेलेत असं त्यांनी पण आरोप केला। आम्हाला प्रत्यक्ष दिसते ते काही गोष्टी सवाल एवढाच आहे, प्रश्न एवढाच आहे आता की जर जितेंद्र आव्हाडावर गुन्हा दाखल होत असेल तर ती मला वाटतं हे राज्य आता कायद्याचं राज्य राहिलं नाही, सरकारच्या मर्जीनं चालणारं, मन वाटेल त्याप्रमाणे करणारं राज्य झालं आहे। कायदे, कानून, संविधान, नियम याची पायमल्ली करून यांना बहुमताच्या जोरावर जो कोणी सरकार विरोधात आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हे दाखल करू, त्याला संपवून टाकू, त्याला जेलात टाकू, त्याची चौकशी करू, हे जे काही चाललं आहे हे सत्तेची गर्मी आणि सत्तेची मस्ती है। अभी हिंदी आता हिंदी राज्यपाल से मिले हैं क्या? कुछ नहीं, देखिए ये जो जनसुरक्षा विधेयक लाया गया था, इस विधेयक के माध्यम से आम लोगों को अपना अधिकार, जो सरकार के खिलाफ में सरकार गलत करता है तो सरकार के खिलाफ में जो बात करनी थी, शांति के जो संविधान ने अधिकार दिया था उसको ही उसका आवाज़ दबाने का काम, ये जनसुरक्षा विधेयक नहीं है, सरकार सुरक्षा विधेयक लाया गया है। और इसमें से जो लेफ्टिस्ट के बारे में कहा गया तो या अर्बन नक्सलाइट के बारे में, तो ये कोई इसका डिफाइन ही नहीं कर पाते हम लोग, क्या डेफिनेशन हो सकता है इनका? कोई कुछ नहीं है। और इस तरह का कानून लाकर, जैसे कि MPDA है, आपको मोका जैसे कानून अपने इसमें अस्तित्व में होने के बाद में भी इस तरह की कानून की आवश्यकता क्या थी? अगर कोई देखो टेररिस्ट होता है तो टेररिस्ट होता है, जो नक्सल हो, कार्रवाई करता हो, टेररिस्ट कार्रवाई करता हो, देश के विरोध में काम करता हो, जो भी काम करता हो वो लेफ्टिस्ट है या राइटिस्ट है, वो सही कहा है, यही हमने गवर्नर के बाद सामने रखा
और इनको ये बिल को वापस भेज दीजिए। और क्योंकि ये जॉइंट पार्लियामेंट्री बोर्ड के सामने, कमेटी के सामने हमने जो रखा था वो कुछ भी इसमें आया नहीं है, ना लाया गया है। और ये मेजॉरिटी के माध्यम से डिस्कशन, विदाउट डिबेट ये बिल पारित किया गया है। तो यही बात हमने वहाँ पे रखी। विधानसभा में उस बारे में भी चर्चा हुई। हमने उनको ला दिया कि आज पूरे स्टेट के अंदर में कानून व्यवस्था की धज्जियां उड़ाई जा रही है। कोई किसी को मानता नहीं है, खुलेआम कोई दिल में आए वैसा कर रहा है। कोई चड्डी बनियान पहनकर किसी को पीटता है, तो कोई किसी के इशारे पर विधान भवन के परिसर में दादागिरी और मस्ती करता है और हाथापाई करता है, जान से मारने की कोशिश करता है। अगर जहां विधान मंडल के प्रेमाइसेस में अगर इनकी हिम्मत इतनी बढ़ गई तो राज्य के अंदर में कौन सुरक्षित है? यहाँ कोई सुरक्षा किसी की गारंटी नहीं ले सकते। इस तरह की परिस्थिति यहाँ हुई है। ये गंभीर मामला सामने इस माध्यम से आया है। तो ये कानून व्यवस्था सुधारने के लिए सरकार को आप निर्देश दें, इसमें ध्यान दें, क्योंकि राज्य के महामहिम आप हैं और ये कानून व्यवस्था की पूरी धज्जियां उड़ चुकी है। ये सरकार कानून व्यवस्था संभालने में विफल रही है। ये भी हमने उनके हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।